Today I am explaining you about trends of atomic radii and ionic radii. सुरुवातीला आपल्याला या ॲटॉमिक अँड आयनिक रेडियस बद्दल त्याचा कन्सेप्ट जो आहे मेन तो माहिती पाहिजे. त्यावेळी मग आपल्याला बरोबर हे सर्व काही क्लिअर होऊ शकते. We know that in case of third row elements or any rows, consider one elements. Suppose I will consider here sodium. Sodium हा आपण जर कन्सिडर केला, sodium atomic number is 11. Its electronic distribution or electrons are distributed by 1s2, 2s2, 2t6, 3s1. बघा 11 इलेक्ट्रॉनचं आपण इथे डिस्ट्रीब्युशन केलं. 11 इलेक्ट्रॉनचं डिस्ट्रीब्युशन करत असताना तर बरोबर आपल्याला वर 11 इलेक्ट्रॉन दिसत आहे. जर याचा स्ट्रक्चरच्या स्वरूपात विचार केला, सोडियमचा हा न्यूक्लियस आहे. न्यूक्लियसमध्ये काय असणार? 11 प्रोटॉन असणार आणि जेवढे प्रोटॉन असतात तेवढेच त्या एलिमेंटचे इलेक्ट्रॉन असतात. तर या सोडियम ॲटमचे इलेक्ट्रॉन सुद्धा किती असणार? 11 असणार. म्हणजे पहिली सेल आहे, पहिल्या सेलमध्ये 2 इलेक्ट्रॉन. दुसरी सेल आहे, दुसऱ्या सेलमध्ये 8 इलेक्ट्रॉन. therefore I have drawn the second cell. The second cell contain 8 electron and last cell, शेवटची कक्षा ज्याला म्हणू आपण, last cell contain 1 electron. therefore this 1 electron is present here, electrons. तर अशा पद्धतीने कोणत्याही एलिमेंटची आपण अरेंजमेंट बघत असतो. या अरेंजमेंट प्रमाणे जर डिस्टन्स मेजर केलं, डिस्टन्स फ्रॉम सेंटर ऑफ द न्यूक्लियस टू द आउटर मोस्ट सेल, बघा हे डिस्टन्स जे आहे, हे जे डिस्टन्स दिसत आहे सेंटर पासून तर व्हॅलन्सी सेल पर्यंत, शेवटच्या कक्षेपर्यंत जे काही डिस्टन्स आहे, द डिस्टन्स बिटवीन सेंटर ऑफ न्यूक्लियस टू द व्हॅलन्स सेल, दॅट इज आउटर मोस्ट सेल, दॅट डिस्टन्स इज कॉल्ड ॲज द ॲटॉमिक रेडाय और रेडियस. ॲटॉमिक रेडियस. ॲटॉमिक रेडियस हा कन्सेप्ट तुमच्या परफेक्ट लक्षात आला पाहिजे. व्हॉट डू यू मीन बाय ॲटॉमिक रेडियस? ॲटॉमिक रेडियस मीन्स डिस्टन्स बिटवीन सेंटर ऑफ द न्यूक्लियस टू द आउटर मोस्ट सेल. या सोडियमला या पद्धतीने जेव्हा आपण लिहितो किंवा या पद्धतीने जेव्हा लिहिलं, इट इज कन्सिडर ॲज द न्यूट्रल और ॲटॉमिक स्टेट. हा ॲटॉमिक स्टेट मध्ये आहे, ज्याला आपण न्यूट्रल ॲटॉमिक स्टेट म्हणतो किंवा न्यूट्रल एलिमेंट आहे असं म्हणता येईल. जर समजा या सोडियमने 1 इलेक्ट्रॉन लॉस केला, कारण सोडियम हा काय मेटल आहे आणि मेटल काय करत असतो? इलेक्ट्रॉन लॉस करतो. जर सोडियमने इलेक्ट्रॉन लॉस केला, लॉस केल्यानंतर यावर पॉझिटिव्ह चार्ज येईल. पॉझिटिव्ह चार्ज इंडिकेट इट लॉसेस 1 इलेक्ट्रॉन. जर आता याने 1 इलेक्ट्रॉन लॉस केला, याचा अर्थ काय झाला? हे जे इलेक्ट्रॉन होता शेवटच्या कक्षेमधला, कारण शेवटच्या कक्षेमधला इलेक्ट्रॉन रिमूव्ह होणार आणि तो रिमूव्ह केल्यानंतर ही कंप्लीट सेल जी आहे तर ती सेलच आता या ठिकाणी राहणार नाही. म्हणजे याचा डिस्टन्स जे आहे एल पॉझिटिव्हचा, तर याची आयन, याला आपण आयन म्हणणार. हा सोडियम जो होता सुरुवातीला ॲटॉमिक सोडियम, तर तो न्यूट्रल ॲटम होता. हा काय चार्ज स्पेसिस आहे किंवा त्याला काय म्हणता येईल? आयन म्हणता येईल. ॲटम आणि आयन मधला हा दोघांमधला फरक पहिल्यांदा जर तुम्हाला क्लिअर होत असेल, नंतर मग आपल्याला या क्वेश्चनकडे जाता येईल. फर्स्ट, दिस इज a neutral atom and this is the charge species, that is called as the sodium atom, sodium ion. या दोघांमधला फरक कळल्यानंतर दोघांमध्ये काय फरक आहे हे आपल्याला लक्षात येते. ॲटमची साईज नेहमीच न्यूट्रल ॲटमची साईज काय राहते? मोठी राहते. त्याने इलेक्ट्रॉन लॉस केल्यानंतर त्याची सेलच काय होऊन जाईल? कमी होऊन जाईल. त्यामुळे त्याची जी रेडियस आहे तर ती रेडियस ऑब्विसली काय होणार? कमी होणार. म्हणजे दोघांमध्ये फरक आहे. याची रेडियस कमी असणार, याची रेडियस जास्त असणार. नाउ आय विल एक्सप्लेन अबाउट ॲटॉमिक रेडियस अँड आयनिक रेडियस ऑफ फर्स्ट ट्रान्झिशन एलिमेंट्स. फर्स्ट ट्रान्झिशन एलिमेंटचा जेव्हा आपण विचार करतो, व्हेन वी कन्सिडर फर्स्ट ट्रान्झिशन सिरीज, दॅट इज कॉल्ड ॲज द 3D सिरीज. 3D सिरीज मध्ये एकूण एलिमेंटची संख्या 10 आहे. नेहमीप्रमाणे या ठिकाणी आपण त्या 10 एलिमेंटला लिहिलेला आहे. इन दिस टेबल आय हॅव राईट हियर एलिमेंट अँड हाऊ मेनी एलिमेंट्स आर प्रेझेंट इन 3D सिरीज. दिस इज द 3D सिरीज अँड दिस 3D सिरीज कंटेन 10 एलिमेंट्स. व्हेरी फर्स्ट एलिमेंट इज स्कँडियम, टिटॅनियम, व्हॅनेडियम, क्रोमियम, मॅंगनीज, आयर्न, कोबाल्ट, निकेल, कॉपर, झिंक.
these are the 10 elements. That 10 element collectively called as the 3D series, because differentiating electron is enters into d orbital. That's why it is called as the 3D series. Now their atomic number are, atomic number सुद्धा आपल्याला नेहमी आता बऱ्याच वेळा झाल्यामुळे परिचय झालेला आहे. 21 पासून सुरू होऊन शेवटी काय राहणार 30 पर्यंत. म्हणजे 21 हा ॲटॉमिक नंबर स्कँडियमचा असेल, 22 हा ॲटॉमिक नंबर टिटॅनियमचा असेल, नंतर व्हॅनेडियम, क्रोमियम, मॅग्नीज, आयर्न, कोबाल्ट, निकेल, कॉपर, झिंक 21 पासून तर 30 पर्यंत atomic number. Therefore in the second row I have write here their atomic numbers. Now atomic radius बद्दल तुमच्या कन्सेप्ट क्लिअर झाला असेल. व्हॉट इज ॲटॉमिक रेडियस. आणि ही ॲटॉमिक रेडियस ज्याला आपण न्यूट्रल एलिमेंटच्या स्वरूपात म्हणतो, इथे मी ए कन्सिडर केला आहे. ॲटॉमिक रेडियस इन पिकोमीटर. पिकोमीटर आणि मीटर याच्यामधलं एक रिलेशन आहे. 10⁻⁻12 मीटर इक्वल्स टू 1 picometer. Therefore this radius is measured in picometer, and picometer means unit in case of atomic radius. Atomic radius in case of this 3D series is scandium ची atomic radius जी आहे 164 picometer. Then 147 picometer atomic radius in case of titanium. 135 picometer atomic radius in case of vanadium. In case of chromium it is 129. Manganese have atomic radius 127. Iron have atomic radius 126. Cobalt have 125. आता या सर्व व्हॅल्यूज कडे बघितल्यानंतर when we see the values of this atomic radius, तर आपल्याला एक ट्रेंड दिसतो. कसा ट्रेंड दिसतो? स्कँडियम पासून तर मॅंगनीज पर्यंत Mn बघा, स्कँडियम पासून मॅंगनीज पर्यंत जी ॲटॉमिक रेडियस आहे तर ती कमी होताना दिसते. का कमी होत असेल तर त्याचं रिझन आता आपल्याला बघायचं आहे. स्कँडियम पासून तर मॅंगनीज पर्यंत कमी होताना दिसते, आणि कमी झाल्यानंतर मग या क्रोमियम पासून मॅंगनीज म्हणण्यापेक्षा आपण क्रोमियम कन्सिडर करूया. त्यानंतर मॅंगनीज पासून तर कॉपर पर्यंत ही साधारणतः काय जास्त फरक नाही, आणि हा पिकोमीटर मध्ये असल्यामुळे थोडा इथे 2 आणि 3 म्हणजे काही जास्त फरक राहणार नाही. कॉपर पर्यंत ती कॉन्स्टंट असल्यासारखी ऑलमोस्ट कॉन्स्टंट म्हणता येईल. आणि शेवटचा जो एलिमेंट आहे झिंक, तर या झिंकची ॲटॉमिक रेडियस थोडी वाढलेली आपल्याला दिसते. तर हा आहे ट्रेंड, आणि आपला क्वेश्चन सुद्धा तोच आहे. ट्रेंड ऑफ ॲटॉमिक अँड आयनिक रेडाय इन केस ऑफ फर्स्ट ट्रान्झिशन सिरीज और 3D सिरीज. क्वेश्चन आपला हा आहे. याचा आन्सर आपल्याला या टेबल मध्ये लक्षात येऊन आलं. आपण सुरुवातीला ॲटॉमिक नंबर लिहिले. ॲटॉमिक नंबर लिहिल्यानंतर त्याचे ॲटॉमिक रेडियस कशा प्रकारचे असणार हे या ठिकाणी टेबल मध्ये दिसून आलं. Therefore when we see this atomic radius, it is seen that there is a trend. First atomic radius is decreases from scandium to chromium, and then from chromium to copper it is almost same. एकदम एक्झॅक्ट सिमिलर नाही, पण थोडा फरकाने मात्र काय जवळपास सारखी आहे. ऑलमोस्ट देअर ॲटॉमिक रेडाय इज सेम, अँड इन केस ऑफ झिंक इट इज स्लाइटली ग्रेटर ॲज कम्पेअर टू दॅट मिडल एलिमेंट्स. Therefore we have find out the reason. असं का होत असेल? Why this happen? Because जर समजा ॲटमच्या रेडियस बद्दल जो काही इफेक्ट होऊन राहिला तर त्यावर कोणत्या प्रकारचा इफेक्ट होते? तर बघा, हे सोडियमचा विचार केला होता आपण. सोडियमचा न्यूक्लियस आहे, सोडियमची पहिली सेल आहे, सोडियमची दुसरी सेल आहे. सोडियममध्ये एकूण 3 सेल राहतात. तिसऱ्या सेलमध्ये तर यामध्ये इलेक्ट्रॉन राहतात, आणि हा प्रोटॉन म्हणजेच पॉझिटिव्ह चार्ज. तर इलेक्ट्रॉन या ठिकाणी 2 इलेक्ट्रॉन राहणार, नंतर इथे इलेक्ट्रॉन राहणार, शेवटच्या कक्षेमध्ये 1 इलेक्ट्रॉन राहणार. तर इलेक्ट्रॉनचा चार्ज नेहमी निगेटिव्ह चार्ज असतो, आणि प्रोटॉनचा चार्ज नेहमी पॉझिटिव्ह चार्ज असते. आणि पॉझिटिव्ह चार्जमध्ये आणि निगेटिव्ह चार्जमध्ये काय राहणार? फोर्स ऑफ अट्रॅक्शन राहणार. देअरफॉर देयर इज ए फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन न्यूक्लियस टू द आउटरमोस्ट सेल. मग आता या 3D सिरीज मध्ये डी ऑर्बिटल मध्ये जेव्हा एक इलेक्ट्रॉन 1 बाय 1 स्कँडियम मध्ये एका इलेक्ट्रॉन एंट्री केली, नंतर 2 इलेक्ट्रॉन एंट्री टिटॅनियम मध्ये करून आलं, व्हॅनेडियम मध्ये 3. देअरफॉर 1 इलेक्ट्रॉन gives added. Therefore when 1 electron is added at the same time their nuclear charge is increases. जेव्हा एक इलेक्ट्रॉन एंट्री करून आला डी ऑर्बिटल मध्ये तर काय होणार? एक प्रोटॉन तिथे येणार, त्याचबरोबर एक इलेक्ट्रॉन येणार. सायमल्टेनियसली अशा प्रकारचा न्यूक्लियर चार्ज हा वाढत जाणार.
आणि इलेक्ट्रॉन येत असल्यामुळे पॉझिटिव्ह चार्जमुळे काय म्हणणार आपण न्यूक्लिअर चार्ज वाढला आणि इलेक्ट्रॉनही तिथे येऊन राहिला, त्यामुळे त्याला शिल्डिंग किंवा स्क्रीनिंग इफेक्ट म्हणतो. आणि हे असं होत असताना 3D ऑर्बिटलमध्ये किंवा डी ऑर्बिटल हा डिफ्यूज शेप असते आणि शिल्डिंग इफेक्ट त्याचा थोडा कमी असते. मग दोघांचा कंबाईन इफेक्ट जर विचार केला, न्यूक्लिअर चार्ज इज ग्रेटर ॲज कम्पेअर टू शिल्डिंग ऑर स्क्रीनिंग इफेक्ट. अँड न्यूक्लिअर चार्ज म्हणजे काय, अट्रॅक्शन बिटवीन पॉझिटिव्ह चार्ज अँड आउटर मोस्ट सेल. दॅट अट्रॅक्शन electronic force of attraction is called as the nuclear charge. Therefore, in case of when we goes from scandium to chromium, nuclear charge is increases, and due to increase in nuclear charge, their atomic radius is first decreases from scandium to chromium. तर हा पहिला पार्ट आपल्या लक्षात आला तर आपल्या समोर जाता येईल. म्हणजे स्कॅन्डियम पासून तर क्रोमियम पर्यंत ॲटमची रेडियस काय होऊन राहिली आहे. व्हेन वी गो इन दिस 3D series from scandium to chromium, atomic radius is decreases. Then from manganese to copper, मॅंगनीज पासून कॉपर पर्यंत पुन्हा एक एक इलेक्ट्रॉन येतच राहतात. पण मग नंतर काय होते, पेअरिंग सुरू होते आणि म्हणून पेअरिंग सुरू होत असल्यामुळे त्यामध्ये असणारा न्यूक्लिअर चार्ज आणि त्याचबरोबर सोबत असणारा शिल्डिंग इफेक्ट हे दोन्हीच्या दोन्ही सारखे असतात. इन दीज एलिमेंट्स न्यूक्लिअर चार्ज अँड शिल्डिंग इफेक्ट ऑलमोस्ट सेम अँड देअरफॉर their radius is not increases or decreases, it is almost same. या मॅंगनीज पासून तर कॉपर पर्यंत सर्व एलिमेंटची ॲटॉमिक रेडियस कशी असणार, जवळपास सारखी असणार. थोडा जो फरक आहे तर त्या फरकाला आपल्याला फरक कन्सिडर म्हणजे त्याला आपण काय म्हणू शकतो, पिकोमीटर मध्ये असल्यामुळे 10⁻⁻12 मीटरचा आणि या पिकोमीटरचा विचार केला तर हे 1 आणि 2 चा फरक म्हणजे जास्त फरक नाही. देअरफॉर वी कॅन से दॅट देअर ॲटॉमिक रेडियस इज ऑलमोस्ट सेम. अँड इन केस ऑफ झिंक, आता झिंक कडे जेव्हा आपण जाणार, झिंकची ॲटॉमिक रेडियस यापेक्षा थोडंसं बरंच जास्त झालेली दिसते. त्याचं कारण आपल्याला माहित आहे, झिंक मध्ये एकूण 10 इलेक्ट्रॉन डी ऑर्बिटल मध्ये आहे आणि इलेक्ट्रॉनची संख्या 10 आहे. त्या सेलची संख्या 10 आहे आणि 10च्या 10 इलेक्ट्रॉन आहे. त्यामुळे काय होणार, फोर्स ऑफ अट्रॅक्शन आणि फोर्स ऑफ रिपल्शन, यामध्ये रिपल्सिव्ह फोर्स, कारण इलेक्ट्रॉन मध्ये रिपल्शन राहते. देअरफॉर ड्यू टू फोर्स ऑफ रिपल्शन देअर ॲटॉमिक रेडियस म्हणजे न्यूक्लिअर चार्ज आणि त्या या दोघांचा विचार केला तर यामध्ये स्क्रीनिंग इफेक्ट सुद्धा काय राहणार, जास्त राहणार. इलेक्ट्रॉन रिपल्शन इज ग्रेटर अँड ड्यू टू ग्रेटर इलेक्ट्रॉन रिपल्शन इन केस ऑफ झिंक देअर ॲटॉमिक रेडियस इज स्लाइटली ग्रेटर ॲज कम्पेअर टू these elements. In this way we write the trend. What is the trend? How is the trend? Trend is first from scandium to chromium. Atomic radius is increases. Then it is almost similar, same in case of chromium to copper, and last element zinc have slightly higher atomic radius. This is the trend of atomic radii in case of 3D series. तर हा आपला यामधला पहिला पॉइंट आहे. म्हणजे जिथे आपण ॲटॉमिक रेडियस बद्दल विचार केला तर याप्रमाणे काय होणार, ट्रेंड फॉलो होऊन राहिलेला आहे. त्यामध्ये आपण 2-3 काय केलेलं आहे, पॉइंट कन्सिडर केलं. हा पहिला घेतला, त्यानंतर हा दुसरा आणि तिसरा. इन द फर्स्ट न्यूक्लिअर चार्ज increases, shielding effect is poor, therefore atomic radius is decreases. In case of manganese to copper, shielding effect increase, shielding effect and nuclear charge both are same, therefore their atomic radius is almost similar. In case of zinc, their d orbital is completely filled, electron repulsion is greater, therefore slightly greater atomic radius. त्यानंतर मग आता ॲटॉमिक रेडियसच्या नंतर जो ॲटॉमिक रेडियस बरोबर आयनिक रेडियस याचा सुद्धा ट्रेंड काय राहणार, सारखाच राहणार. जसं सिमिलर ट्रेंड फॉलोज बाय आयनिक रेडियस टू द ॲटॉमिक रेडियस. म्हणजे त्यामध्ये ॲटॉमिक आणि आयनिक रेडियस मध्ये सिमिलर ट्रेंड फॉलो केला जातो. जसं आता आपण ॲटॉमिक रेडियस बद्दल बघितलं तसंच आयनिक रेडियस मध्ये सुद्धा ट्रेंड सारखाच फॉलो केला जातो. पण यामध्ये फरक असा राहते, कारण ॲटम हा न्यूट्रल राहते आणि आयन काय राहते, त्याच्यापेक्षा त्याची साईज कमी असते. कारण साईज कमी असण्याचं ॲटॉमिक रेडियस किंवा डिस्टन्स कमी असण्याचं रिझन काय, इलेक्ट्रॉन्स हा रिमूव्ह केला जाते आणि इलेक्ट्रॉन रिमूव्ह केल्यानंतर त्यावर पॉझिटिव्ह चार्ज येते. इलेक्ट्रॉन लॉस केल्यानंतर पॉझिटिव्ह चार्ज येते आणि पॉझिटिव्ह चार्जमुळे इलेक्ट्रॉन लॉस झाल्यामुळे त्याची रेडियस
कमी राहते आणि ती रेडियस कमी असलेली या ठिकाणी आपल्याला दिसून आले. M2 पॉझिटिव्ह. What do you mean by M2 positive? It means when this element from scandium to zinc, when it loses 2 electron, जेव्हा ते 2 इलेक्ट्रॉन लॉस करतील, their atomic ionic radius become 79 picometer in case of vanadium. So in case of chromium it is 82, in case of manganese it is again 82, iron 77 picometer, cobalt have 74 picometer, nickel have 70 picometer, copper have 73 picometer, in case of zinc it is 75. ट्रेंड त्याच प्रकारे आहे, पण या दोघांचं कंपेअर केलं तर याची रेडियस आपल्याला कमी दिसते. म्हणजे ॲटम पेक्षा आयनची रेडियस नेहमीच कमी असते. ते आपण सुरुवातीला तिथे बघितलं, सोडियमचं उदाहरण घेतलं होतं. सोडियम इलेक्ट्रॉन लॉस केल्यानंतर त्याची काय होते, रेडियस कमी होते. म्हणजेच काय, व्हेन इट लॉसेस द 2 इलेक्ट्रॉन सेम पॅटर्न इज फॉलोज बट देअर आयनिक रेडियस इज लेस व्हेन वी कम्पेअर द ॲटम. या स्कॅन्डियम टिटानियम या ॲटमच्या आणि याच्याच 2 इलेक्ट्रॉन लॉस केल्यानंतर हा स्कॅन्डियमला काय म्हणणार, स्कॅन्डियम डाय पॉझिटिव्ह. तर याची रेडियस काय राहणार, कमी होणार. जर समजा अजून पुन्हा 1 इलेक्ट्रॉन लॉस केला, म्हणजे 2 च्या ऐवजी 3 इलेक्ट्रॉन लॉस केले, तर आयनिक रेडियस पुन्हा त्यापेक्षा काय होणार, कमी होणार. अँड दिस डिक्रीज इन ॲटॉमिक आयनिक रेडियस लाईक दिस. म्हणजे यामध्ये सुद्धा आपल्याला काय होऊन राहिलं आहे, आयनिक रेडियस डिक्रीज. याची आणि याची कम्पेअर केलं तर यापेक्षा याची सुद्धा काय आयनिक रेडियस काय कमी आहे. कमी असण्याचं कारण काय, बिकॉज these elements losses 3 electron, these element losses 2 electron, therefore as the oxidation number increases their atomic or their ionic radius is decreases. Here atomic radius is 164 picometer and ionic radius when it losses 3 electron, their ionic radius is 73 picometer. It means we have write one statement, as the oxidation state increases, ionic radius is also ionic radius is decreases. And why it is decreases, because due to increase in nuclear charge. Nuclear charge means force of attraction between center to the valence shell or outermost shell. In this way I have explained you that radii and atomic radii and ionic radii, how it is decreases and then it is constant and lastly it is increases. This is the description in case of ionic and atomic radii in the 3D series elements. Now we move on or we go on next question. Our next question is ionization potential. Therefore ionization potential we have write first definition in case of ionization potential. आयोनायझेशन पोटेन्शियलचा कन्सेप्ट सुरुवातीला आपल्याला क्लिअर व्हायला पाहिजे का काय आहे आयोनायझेशन पोटेन्शियल. आयोनायझेशन पोटेन्शियलचा विचार करत असताना आपण त्याचप्रमाणे सोडियमचा जर एलिमेंट घेतला जे आपण आधी कन्सिडर केला होता. फॉर एक्झाम्पल वी कन्सिडर सोडियम, atomic number is 11, its electronic configuration is 1s2, 2s2, 2p6 and 3s1. It means this sodium have 11 proton and 11 electron. Electrons are distributed and in the first cell it contain 2 electron. In the second cell it contain 8 electron and last cell contain 1 electrons. Definition: ionization potential. Ionization potential. What is ionization potential? तर या simple I will give this simple example, and with the help of this simple example, first what do you mean by ionization potential? जेव्हा या सोडियमचा आपण विचार करतो तर हा इलेक्ट्रॉन आपोआप काही बाहेर निघणार नाही. त्याला काय करावं लागेल आपल्याला? We have supplied some amount of energy. When we supply some amount of energy, this electron will remove. काय करावं लागणार? आपण जेव्हा एनर्जी याला सप्लाय केली तर एनर्जी सप्लाय केल्यानंतर हा इलेक्ट्रॉन निघणार. हा इलेक्ट्रॉन काढण्यासाठी काही एनर्जी आपल्याला द्यावं लागणार आणि त्या एनर्जीलाच म्हणजेच इलेक्ट्रॉन शेवटच्या कक्षेमधला काढण्यासाठी जी काही एनर्जी आपल्याला द्यावी लागते त्याला आयोनायझेशन पोटेन्शियल म्हणतात. देअरफॉर आयोनायझेशन पोटेन्शियल इज डिफाइन्ड ॲज अमाउंट ऑफ एनर्जी. अमाउंट ऑफ एनर्जी required, amount of energy required to remove
to remove the outermost electron of a gaseous atom from element gaseous atom किंवा simply amount of energy required to remove the outermost electron, शेवटच्या कक्षेमधला इलेक्ट्रॉन बाहेर काढण्यासाठी जी एनर्जी सप्लाय करावी लागते तर त्या एनर्जीला आयोनायझेशन पोटेन्शियल म्हणतात अँड इट इज रिप्रेझेंटेड बाय किलोजूल पर मोल या पद्धतीने ते रिप्रेझेंट करतात. व्हॉट इज आयोनायझेशन पोटेन्शियल? अमाऊंट ऑफ एनर्जी रिक्वायर्ड. समजा सोडियमचं उदाहरण घेतलं, सोडियम मधला शेवटच्या कक्षेमधला इलेक्ट्रॉन रिमूव्ह करण्यासाठी जी काही एनर्जी सप्लाय करावी लागणार त्यामुळे इलेक्ट्रॉन बाहेर निघणार त्याला काय म्हणायचं आहे? आयोनायझेशन पोटेन्शियल. अमाऊंट ऑफ एनर्जी रिक्वायर्ड टू रिमूव्ह द आउटर मोस्ट इलेक्ट्रॉन फ्रॉम ए आयसोलेटेड गॅसियस ॲटम दॅट इज कॉल्ड ॲज द आयोनायझेशन पोटेन्शियल. तर या आयोनायझेशन पोटेन्शियलचा जर आपल्याला काय करायचं असेल, थोडा विचार करायचा असेल तर एक इलेक्ट्रॉन रिमूव्ह केला. फॉर एक्झाम्पल आता मी हे स्ट्रक्चर काढलं, या स्ट्रक्चर मधला एक इलेक्ट्रॉन रिमूव्ह केला, त्यानंतर या सोडियमचं कन्सिडरेशन कशामध्ये झालं? सोडियमचं कन्व्हर्शन कशामध्ये होईल? दिस सोडियम इज कन्वर्टेड इनटू Na पॉझिटिव्ह. सोडियम पॉझिटिव्ह चार्ज का आला? बिकॉज when we supply the energy, that energy is utilized to remove the electron, therefore it acquire positive charge, that is the ion. तर या आयनला आपण कन्सिडर केलं. या आयनला कन्सिडर केल्यानंतर आता हे स्ट्रक्चर या आयनचं आहे, म्हणजे ज्यामध्ये एकूण 10 इलेक्ट्रॉन आहे. 8 इलेक्ट्रॉन दुसऱ्या कक्षेमध्ये आहे आणि 2 इलेक्ट्रॉन इनर सेलमध्ये आहे. 10 इलेक्ट्रॉन्स. आता आपल्याला एनर्जी जेव्हा आपण फॉर एक्झाम्पल विचार करू 4 किलोजूल एनर्जी सप्लाय केली तेव्हा पहिला इलेक्ट्रॉन निघाला. तर आता त्यावेळी न्यूट्रल ॲटम होता, ॲटम हा न्यूट्रल होता. आता मात्र हा Na पॉझिटिव्ह आहे आणि या Na पॉझिटिव्ह मधला इलेक्ट्रॉन बाहेर काढायचा असेल तर 4 किलोजूल एनर्जी सप्लाय केली तर हा इलेक्ट्रॉन निघू शकणार नाही. आणि बघा आता जर मी 4 किलोजूल एनर्जी यावर काय केलं? अप्लाय केली आणि तशा प्रकारची एनर्जी सप्लाय केल्यानंतर हा इलेक्ट्रॉन मात्र याच्यामधून निघणार नाही. त्याचं रिझन काय? कारण बघा आता इथे ऑक्टेट आहे, हे एकदम स्टेबल आहे. याच्या न्यूक्लियस पासून तर शेवटच्या कक्षेमधलं अंतर जे आहे ते एकदम कमी आहे, न्यूक्लिअर चार्ज जास्त आहे. म्हणून हा इलेक्ट्रॉन रिमूव्ह करण्यासाठी या 4 किलोजूलच्या ऐवजी 6 किंवा 8 किलोजूल एनर्जी आपल्याला सप्लाय करावं लागेल. म्हणजे या दोघांमधून आपल्या लक्षात काय येते? एखाद्या न्यूट्रल मधून ॲटम जर बाहेर काढायचा म्हटलं कमी एनर्जी सप्लाय केल्यानंतर तो इलेक्ट्रॉन निघतो, पण जर त्या ॲटमच्या ऐवजी आयन मधून इलेक्ट्रॉन बाहेर काढायचा असेल तर त्यावेळी मात्र आपल्याला जास्त एनर्जी सप्लाय करावी लागते. जास्त एनर्जी सप्लाय करावी लागते. त्याला आपण काय म्हणूया? सेकंड आयोनायझेशन पोटेन्शियल इज ग्रेटर दॅन द फर्स्ट आयोनायझेशन पोटेन्शियल और थर्ड आयोनायझेशन पोटेन्शियल. दोन इलेक्ट्रॉनच्या एका इलेक्ट्रॉनच्या ऐवजी आपण 2 इलेक्ट्रॉन रिमूव्ह केले तर त्यावेळी पुन्हा त्यापेक्षा काय करावं लागणार? देअरफॉर वी हॅव राईट वन स्टेटमेंट. फर्स्ट आयोनायझेशन पोटेन्शियल or second or third, second ionization potential is always greater than first ionization potential. या स्टेटमेंटला आपल्याला बरोबर लक्षात घ्यावं लागेल. म्हणजे फर्स्ट आयोनायझेशन आणि सेकंड आयोनायझेशन म्हणजे कोणता? जेव्हा ॲटम मधला इलेक्ट्रॉन रिमूव्ह केला न्यूट्रल ॲटम मधला तेव्हा कमी एनर्जी सप्लाय केल्यानंतर इलेक्ट्रॉन रिमूव्ह होते, त्याला फर्स्ट आयोनायझेशन पोटेन्शियल म्हणतात. आणि त्यानंतर तो ॲटमचा आता आयन कन्वर्ट झाला आणि आयन मधून इलेक्ट्रॉन बाहेर काढत असला त्याला सेकंड म्हणणार, 2 च्या ऐवजी 3 काढायचे थर्ड म्हणणार. तर त्यावेळी आपल्याला जास्त एनर्जी सप्लाय करावी लागते. तेच या ठिकाणी आपण लिहिलं थर्ड किंवा सेकंडचा विचार करून. सेकंड आयोनायझेशन पोटेन्शियल इज ऑलवेज ग्रेटर दॅन फर्स्ट आयोनायझेशन पोटेन्शियल. इट मीन्स वी रिक्वायर मोर अमाउंट ऑफ एनर्जी in case of ion and less amount of energy in case of atom to remove from their outermost or valence shell. That is called as the first ionization, that is called as second ionization. तुम्हाला प्रश्न असा विचारतात why second ionization or third ionization potential is greater than the first ionization potential. The reason is very simple. कोणता reason राहणार? Because in case of third or second
it is present in the ionic state, therefore their nuclear charge is greater. We require more amount of energy for the removal of electron. Therefore always second, third, fourth ionization potential is always higher, greater than the first ionization potential, because in the first ionization potential atom is always in the neutral form, and in the second, third, fourth it is in the form of ion. तर या कारणामुळे आयोनायझेशन पोटेन्शियल मधला हा फरक तुमच्या लक्षात आलेला असणार. तर आता आपण या आयोनायझेशन पोटेन्शियल चा विचार केल्यानंतर हे जनरल आयोनायझेशन पोटेन्शियल झाला सर्व एलिमेंटच्या बाबतीत. तर 3D चा विचार करू. आयोनायझेशन पोटेन्शियल किंवा तुम्हाला एक छोटासा क्वेश्चन विचारू शकतात, कसा, व्हाय आयोनायझेशन पोटेन्शियल ऑफ थर्ड series is greater than first and second series. Why ionization potential of 3D किंवा third transition series then first and second transition series. प्रश्न लक्षात येतो का ते बघा. म्हणजे आपण आयोनायझेशन पोटेन्शियल सुरुवातीला पाहिलं. फर्स्ट वी डिस्कस व्हॉट इज आयोनायझेशन पोटेन्शियल. आफ्टर डिस्कसिंग आयोनायझेशन पोटेन्शियल वी हॅव राईट द डेफिनेशन ऑफ आयोनायझेशन पोटेन्शियल. आणि आता आपण 3D सिरीजच्या बाबतीत विचार केला, कारण एकूण सिरीज कोणकोणत्या आहेत, हाऊ मेनी सिरीज आर प्रेझेंट, 3D, देन 4D, देन 5D, देन 6D. तर या ठिकाणी ही फर्स्ट ट्रान्झिशन सिरीज, ही सेकंड ट्रान्झिशन सिरीज आणि ही थर्ड ट्रान्झिशन सिरीज, मी या तिघांच्या 3 सिरीज मधला काय करून आलो, कंपॅरिझन करून आलो. आणि क्वेश्चन कसा तयार होऊन आला, या तिसऱ्या सिरीज मधला किंवा दुसऱ्या सिरीजचा या दोन्ही सिरीजचा आयोनायझेशन पोटेन्शियल हे पहिल्या सिरीज पेक्षा काय राहणार, जास्त राहणार, किंवा तिसऱ्या सिरीजचा आयोनायझेशन पोटेन्शियल हा फर्स्ट आणि सेकंड सिरीजच्या आयोनायझेशन पोटेन्शियल पेक्षा जास्त राहणार. आयोनायझेशन पोटेन्शियल ऑफ थर्ड ट्रान्झिशन सिरीज इज ग्रेटर is greater than the first and second transition series. काय रिझन असणार याचं, तर याचं रिझन देण्यासाठी आपल्याला पहिल्या, दुसऱ्या आणि तिसऱ्या ट्रान्झिशन सिरीजचा विचार करावा लागेल. फर्स्ट ट्रान्झिशन सिरीज आणि सेकंड ट्रान्झिशन सिरीज आणि थर्ड ट्रान्झिशन सिरीज या तिघांमध्ये मोठा फरक कोणता आहे तर महत्त्वाचा फरक हा आहे, थर्ड ट्रान्झिशन सिरीजचा जर आपण विचार केला, त्याचा इलेक्ट्रॉन हा 4F 14, 5D 1 to 10 and 6S2 अशा प्रकारचं जनरल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन या 3D या 5D सिरीजची आहे. 5D सिरीजचा जनरल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय, 4F 1 to 14, 5D 1 to 10 and 6S2. दिस इज द जनरल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. म्हणजे या दोन्ही सिरीजच्या बाबतीत जर विचार केला, या दोन्ही सिरीज मध्ये तर इलेक्ट्रॉन एंट्री करत असताना डी ऑर्बिटल मध्ये एंट्री करतो, पण ते जर आपण थर्ड ट्रान्झिशन सिरीजचा जेव्हा विचार करणार तर इलेक्ट्रॉन एंट्री करताना इलेक्ट्रॉन कुठे एंट्री करणार, इलेक्ट्रॉन हा F ऑर्बिटल मध्ये. जसं आता ही शेवटची कक्षा आहे, या कक्षेला आपण काय म्हणतो, NS म्हणतो. त्याच्या आतमध्ये असेल त्याला काय म्हणतो आपण, N-1, बरोबर, N-1D. आणि त्याच्या आतमध्ये जे आहे तर ही पेनल्टीमेट आहे, याला पेनल्टीमेट म्हणूया, पेनल्टीमेट. आणि पेनल्टीमेटच्या आतमध्ये जी सेल आहे, कक्षा आहे, जिथे इलेक्ट्रॉन एंट्री करत आहे त्याला अँटी पेनल्टीमेट सेल म्हणतात. अँटी पेनल्टीमेट सेल म्हणजे तिसऱ्या सिरीज मध्ये, म्हणजे 5D सिरीजचा विचार केला, जेव्हा इलेक्ट्रॉन एंट्री करणार तर तो F ऑर्बिटल मध्ये एंट्री करतो. 3D किंवा 4D मध्ये इलेक्ट्रॉन हा डी ऑर्बिटल मध्ये काय करून राहिला, एंट्री करून राहिला. पण तिसऱ्या सिरीज मध्ये इलेक्ट्रॉन, शेवटचा इलेक्ट्रॉन एंट्री करताना F ऑर्बिटल मध्ये एंट्री करून राहिला, अँटी पेनल्टीमेट सेल मध्ये एंट्री करून राहिला. आणि अँटी पेनल्टीमेट सेल म्हणजे या F सेलचा जर विचार केला, दिस F ऑर्बिटल इज diffuse shape. Therefore their screening effect or shielding effect is very poor.
म्हणजे शिल्डिंग इफेक्ट, कारण दोन प्रकारचे फोर्स असतात, एक न्यूक्लिअर चार्ज आणि दुसरा शिल्डिंग इफेक्ट. पण या ठिकाणी एफ ऑर्बिटल मध्ये जो एंट्री कोण आला तो एफ ऑर्बिटल डिफ्यूज शेप आहे, त्याचा शिल्डिंग इफेक्ट अतिशय कमी आहे. म्हणजे तुम्हाला आता दोघांची बेरीज केली तर कोणाचा इफेक्ट जास्त राहणार, न्यूक्लिअर चार्ज इज ग्रेटर. न्यूक्लिअर चार्ज काय राहणार, कारण जर आपण या दोन्ही सिरीजचा विचार केला तर तिथे काय राहते, शिल्डिंग इफेक्टही राहते आणि न्यूक्लिअर चार्जचा इफेक्ट सुद्धा राहते. पण या ठिकाणी हा जो दुसरा फॅक्टर आहे शिल्डिंग इफेक्टचा तो एकदम कमी आहे. मग जास्त इफेक्ट कोणाचा होणार, शिल्डिंग इफेक्टचा. जर इफेक्ट एकदम कमी असेल तर जास्त इफेक्ट कोणाचा होणार, न्यूक्लिअर चार्जचा. आणि न्यूक्लिअर चार्जचा इफेक्ट जास्त असल्यामुळे, आणि न्यूक्लिअर चार्ज म्हणजे काय, फोर्स ऑफ अट्रॅक्शन, म्हणजेच फोर्स ऑफ अट्रॅक्शन खूप जास्त असणार. फोर्स ऑफ अट्रॅक्शन जास्त असल्यामुळे त्या ॲटमची आयनची साईज काय असणार, एकदम कमी असणार. आणि कमी साईज मध्ये इलेक्ट्रॉन जर रिमूव्ह करायचा असेल तर काय व्हावं लागते, जास्त एनर्जी सप्लाय करावं लागते. देअरफॉर in case of 3D series it require more amount of energy, and hence we can say that ionization potential of third series, that is 5D series, is always greater than first and second transition series. In case of third series, f orbital is present, f orbital is diffuse shape, therefore shielding effect is very poor, and on addition of these two effects nuclear charge is very great, therefore force of attraction is greater and atomic and ionic size is very less, and hence it require more amount of energy. It means indirectly ionization potential is greater in case of third series when we compare with first and second transition series. This is our next question. After completing this question, I hope you have understood this. Now we will move on last point. Our last point is magnetic property. Magnetic property in 3D series. म्हणजेच एखादा सबस्टन्स घेतला, एलिमेंट घेतला, जसं या ठिकाणी 3D सिरीज मध्ये स्कँडियम, टिटॅनियम, व्हॅनेडियम, क्रोमियम, मॅग्नीज असे 10 एलिमेंट आहेत. आणि हे सबस्टन्स घेऊन मॅग्नेटिक फील्ड जर अप्लाय केली, मॅग्नेटिक फील्ड अप्लाय केल्यानंतर दोन प्रकारचे त्या ठिकाणी काय राहते, व्हेन वी अप्लाय द मॅग्नेटिक फील्ड देयर आर टू टाइप्स. वन इज paramagnetic property and second property is diamagnetic property. Diamagnetic property. कोणताही सबस्टन्स जर घेतला, तसा 3D सिरीज मधले सर्व एलिमेंट आहे, स्कँडियम, टिटॅनियम, व्हॅनेडियम, क्रोमियम, मॅग्नीज, आयर्न, कोबाल्ट, निकेल, कॉपर, झिंक. When we take any one of the elements, that is substance, and we apply the magnetic field, there are two types of reactions takes place, or there are two types, paramagnetic property and diamagnetic property. आता paramagnetic property and diamagnetic property काय आहे, जर समजा सबस्टन्स ठेवला, मॅग्नेटिक फील्ड अप्लाय केली आणि त्या सबस्टन्सने काय केली, मॅग्नेटिक फील्ड अट्रॅक्ट केली, तर अट्रॅक्ट केली तर त्याला म्हणतात पॅरामॅग्नेटिक प्रॉपर्टी. आणि ती जी जे सबस्टन्स आहे मॅग्नेटिक फील्डला रिपेल करत असेल, when this substance repelled by the magnetic field, then property is called as the diamagnetic property. In this way there are two properties shown by each elements, either paramagnetic or diamagnetic. When it show the paramagnetic property, it means it attract the magnetic field, and when magnetic field is repelled, then it is called as the diamagnetic property. Now this paramagnetic property and diamagnetic property is depends upon, तर हे याच्या कशावर डिपेंड आहे, कारण ट्रान्झिशन एलिमेंट मध्ये काय राहते, इनकम्प्लिटली फील्ड ऑर्बिटल राहतात, अनपेअर्ड इलेक्ट्रॉन राहतात. फॉर एक्झाम्पल आपण स्कँडियम, टिटॅनियम, व्हॅनेडियम जर पाहिलं तर अनपेअर्ड इलेक्ट्रॉन 1 आहे, अनपेअर्ड इलेक्ट्रॉन 2 आहे, अनपेअर्ड इलेक्ट्रॉन 3 आहे, अनपेअर्ड इलेक्ट्रॉन 4 आहे, अनपेअर्ड इलेक्ट्रॉन 5 आहे. म्हणजेच काय म्हणाला, नंबर ऑफ अनपेअर्ड इलेक्ट्रॉन इन्क्रीजेस. जर समजा अनपेअर्ड इलेक्ट्रॉन जर असेल, when the substance
element which contain unpaired electron, that substance shows the paramagnetic property. Otherwise, when it does not contain any unpaired electron, म्हणजे paired electrons असेल, फॉर एक्झाम्पल झिंकचा विचार केला, this zinc is a diamagnetic because there is a no unpaired electron seen in the electronic configuration. Therefore, diamagnetic property is a property which is shown by the paired electron only. नंतर मग आता पॅरामॅग्नेटिक प्रॉपर्टी हे काय होते, ट्रान्सी एलिमेंट स्कँडियम पासून तर कॉपर पर्यंत सर्वांमध्ये अनपेअर्ड इलेक्ट्रॉन संख्या आहे. त्यामुळे ऑल दीज एलिमेंट शोज द पॅरामॅग्नेटिक प्रॉपर्टी. पण सर्वांची पॅरामॅग्नेटिक प्रॉपर्टी ही सारखी नसते आणि ती मेजर करण्यासाठी म्यू मॅग्नेटिक मोमेंटने म्यू इक्वल्स टू n इंटू n+2 बोहर मॅग्नेटॉन या फॉर्म्युलाने त्याची मॅग्नेटिक मोमेंट म्यू हा कॅल्क्युलेट केला जातो. आता हा मॅग्नेटिक मोमेंट जो कॅल्क्युलेट करायचा आहे तो डिपेंड कशावर आहे, व्हॉट इज n? n इज द नंबर ऑफ अनपेअर्ड इलेक्ट्रॉन्स. म्हणजे ही प्रॉपर्टी डिपेंड, पॅरामॅग्नेटिक तर सर्व आहे, पण या पॅरामॅग्नेटिकच्या नंतर नंबर ऑफ अनपेअर्ड इलेक्ट्रॉन जर वाढले, फॉर एक्झाम्पल 1 2 3 4 म्हणजे क्रोमियम मॅग्नीज आयर्न किंवा मॅग्नीज आयर्न कोबाल्ट यामध्ये जास्त अनपेअर्ड इलेक्ट्रॉन आहे. जर समजा असा कोणताही सबस्टन्स घेतला, when such substance is taken and it is placed in magnetic field, when we remove the magnetic field again it not loses the magnetic property. म्हणजे काय म्हणतो मी ते बघा, पॅरामॅग्नेटिक आणि डायमॅग्नेटिक मधला फरक आपल्या लक्षात आला. अनपेअर्ड इलेक्ट्रॉन असेल तर पॅरामॅग्नेटिक, पेअर्ड इलेक्ट्रॉन असेल तर डायमॅग्नेटिक. आणि इलेक्ट्रॉनची संख्या जास्त असेल 2 3 4 याच्यापेक्षा जास्त असेल तर त्या सबस्टन्सला काय म्हणतात, दिस सबस्टन्स इज स्पेशली कॉल्ड ॲज द फेरोमॅग्नेटिक सबस्टन्स. आता फेरोमॅग्नेटिक सबस्टन्स म्हणजे काय, दिस सबस्टन्स अट्रॅक्ट द मॅग्नेटिक फील्ड or attraction is very greater attraction. When we remove the magnetic field it also shows the magnetic property. म्हणजे जरी आपण मॅग्नेटिक फील्ड रिमूव्ह केलं तरी ते सबस्टन्स मॅग्नेटिक प्रॉपर्टी शो करते. तर अशा जास्त मॅग्नेटिक मोमेंट असणाऱ्या एलिमेंटला सबस्टन्सला फेरोमॅग्नेटिक सबस्टन्स म्हणतात. म्हणजेच आपण पहिलं पॅरा, दुसरं डाय आणि तिसरं फेरो. फेरोमॅग्नेटिक प्रॉपर्टी मीन्स which is a greater magnetic moment and this magnetic moment is calculated with the help of this formula. आता हे कशामुळे होते, अनपेअर्ड इलेक्ट्रॉनची संख्या वाढली तर तो स्वतःभोवती स्पिन होते, त्याला स्पिन मोशन म्हणतात. 2 प्रकारचे राहते मोशन, पण आपल्याला इथे फक्त स्पिन मोशनचा विचार करायचा आहे. व्हेन एलिमेंट मूव इटसेल्फ अराउंड इट्स ॲक्सिस दॅट इज कॉल्ड ॲज द स्पिन मोशन अँड दिस इज डिपेंड्स अपॉन द स्पिन मोशन. या ठिकाणी असलेला जो अनपेअर्ड इलेक्ट्रॉन आहे, फॉर एक्झाम्पल आपण मॅग्नीजचा विचार केला, हाऊ मेनी इलेक्ट्रॉन्स आर अनपेअर्ड इलेक्ट्रॉन्स आर प्रेझेंट, डी ऑर्बिटल कंटेन्स 5 अनपेअर्ड इलेक्ट्रॉन. therefore म्यू इक्वल्स टू 5 मल्टिप्लाइड बाय 5 प्लस 2 अशा प्रकारचं काय राहील, बोहर मॅग्नेटॉन. आणि मग याला कॅल्क्युलेशन जर याचं केलं तर याचं कॅल्क्युलेशन केल्यानंतर 5 पॉईंट काहीतरी आपल्याला एक व्हॅल्यू मिळणार, 5.92 Bohr magnetons. In this way we can calculate the magnetic moment of this in case of manganese. Chromium जर calculate करा असेल तर we have place here n equals to 4, then we use different values. तर अशा पद्धतीने त्याचा मॅग्नेटिक मोमेंट कॅल्क्युलेट करायचा आहे.